आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा थर्ड चॅप्टर सर्कल. सर्कलमध्ये आपण बघतो आहोत प्रॉब्लेम सेट 3. त्यामधल्या 15th क्वेश्चन पासून आपण आता सुरुवात करूया. बघूया काय दिलंय त्यांनी. ही फिगर दिलेली आहे, सर्कल दिलेला आहे. सर्कल मध्ये काय दिलंय बघूया. इन द फिगर मेजरमेंट आर्क WY इज इक्वल टू 44 डिग्री. मेजरमेंट आर्क WY याचं मेजर दिलेलं आहे 44 डिग्री. आपण जनरली असं लिहित नाही पण इथे मी लिहून ठेवलंय फक्त कशासाठी की आपल्याला सम सॉल्व करताना इझी जावं म्हणून. मेजरमेंट आर्क ZX इज इक्वल टू 68 डिग्री. ZX याचं मेजर दिलेलं आहे 68 डिग्री. देन फाइंड द मेजर ऑफ अँगल ZTX. ZTX या अँगलचं मेजर आपल्याला काढायचं आहे. ओके. सेकंड क्वेश्चन आहे WT इज इक्वल टू 4.8. WT याचं मेजर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 4.8. बघा WT हे मेजर दिलेलं आहे 4.8. TX 8. TX चं मेजर दिलेलं आहे 8. YT 6.4 अँड फाइंड TZ. TZ आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके. हे सॉल्व करू. आता इथे सुद्धा त्यांनी जी प्रॉपर्टी आपण इथे वापरणार आहोत, थिअरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स वापरून आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. हे सुद्धा सेम थिअरम वापरून सॉल्व करायचं आहे आपल्याला. पण इथे आता त्यांनी दिलेल्या व्हॅल्यूज आहेत, कॉर्ड त्याच आहेत तुमच्या WX आणि YZ. T हा त्यांचा इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे फिगर सेम आहे पण त्यांनी व्हॅल्यूज आपल्याला वेगळ्या दिलेल्या आहेत आणि त्यावरून आपल्याला WT फाइंड आउट करायचे. मग आधी आपण काय करूया, हे दोन क्वेश्चन सॉल्व करूया. हे सॉल्व केले की मग फिगर मध्ये इथे त्यांनी जे दिलेले आहेत त्या व्हॅल्यूज लिहून घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला WT काढण्यासाठी काय करावं लागेल ते. ओके. आता इथे बघा WX आणि YZ या दोन्ही कॉर्ड T या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत बरोबर. त्यांच्यामुळे तयार झालेला हा अँगल आहे ZTX. मग लक्षात ठेवायचं या अँगलचं मेजर काढण्यासाठी याच्या समोरचा आर्क आहे ZX. ओके. आणि याच्या ऑपोजिटचा आर्क आहे WY. या दोन्ही आर्कच्या मेजरची ॲडिशन करून त्यातला हाफनी मल्टिप्लाय केलं म्हणजे 1/2 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला ZTX या अँगलचं मेजर मिळेल. ओके. मग लिहूया आपण. आधी कोणती कंडिशन असल्यानंतर आपण ही प्रॉपर्टी वापरतो ती कंडिशन आपण इथे मेन्शन करूया. इन द गिव्हन सर्कल chord WX and chord YZ intersect each other at point T. हे दोन्ही एकमेकांना T या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात बरोबर. ज्या आर्कचं मेजर दिलेलं ते पण आपण इथे लिहून घेऊया. मेजरमेंट आर्क WY इज इक्वल टू 44 डिग्री. मेजरमेंट आर्क XZ किंवा ZX काही लिहिलं तरी चालेल इज इक्वल टू 68 डिग्री. म्हणून आपण इथे लिहूया आता chords are intersecting in the interior of the circle. Therefore
देअरफॉर अँगल आपल्याला त्यांनी कोणत्या अँगलचं मेजर काढायला सांगितलंय, अँगल ZTX. मग त्याच्या नावाचा सिक्वेन्स आपण त्याच पद्धतीने लिहूया. अँगल ZTX इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट आर्क WY प्लस मेजरमेंट आर्क XZ. दोन्ही आर्कच्या मेजरची ऍडिशन करायची आणि त्याला हाफनी मल्टिप्लाय करायचं. ओके, मग आपण इथे लिहूया देअरफॉर अँगल ZTX इज इक्वल टू हाफ मेजरमेंट आर्क WY चं मेजर आहे 44 डिग्री आणि XZ चं मेजर आहे 68 डिग्री. देअरफॉर अँगल ZTX इज इक्वल टू हाफ इंटू या दोघांची ऍडिशन काय येणार आहे 112. 2 ने डिवाइड करूया. 2 5 जा 10, 2 6 जा 12. देअरफॉर अँगल ZTX इज इक्वल टू 56 डिग्री. आपल्याला जो फर्स्ट क्वेश्चन होता त्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर मिळालं ते आपण सॉल्व्ह केलं. बरोबर. मेजर ऑफ अँगल ZTX इज इक्वल टू 56 डिग्री. आता सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन साठीचे जे रिक्वायरमेंट्स आहेत म्हणजे जे मेजर्स आहेत ते आपण इथे लिहिलेले आहेत. बरोबर. आता बघा या ज्या दोन्ही कॉर्ड्स आहेत या दोन्ही कॉर्ड सर्कलच्या इंटिरियर मध्ये इंटरसेक्ट होत आहेत. बरोबर. मग त्याच्यासाठीचा एक थिअरम आहे बाय द इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स आणि त्या इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्सनी त्यात तो थिअरम काय आहे तर या प्रत्येक कॉर्डचे इंटरसेक्शनमुळे म्हणजे टी पॉइंटमुळे जे दोन पार्ट्स झालेले आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन इक्वल आहे. म्हणजे कसं YT इंटू TZ इज इक्वल टू WT इंटू TX. ओके, मग तो थिअरम वापरून आपण आता सेकंड क्वेश्चन जो आहे त्याचं सोल्युशन काढूया. इथे मी लिहिते कॉर्ड्स WX and YZ intersect in the interior of the circle. In the interior of the circle. त्यांनी जे WT, TX, YT यांच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज पण आपण इथे लिहूया. WT इज इक्वल टू 4.8, TX इज इक्वल टू 8, YT इज इक्वल टू 6.4. बघा या कॉल्स इंटरसेक्ट होत आहेत हे वरती लिहिलेलं होतं इथे आपण, तरीही मी इथे का लिहिलं याचं कारण सांगते मी की समजा तुम्हाला पेपरमध्ये हे सम न देता फक्त हा एकच क्वेश्चन दिला तर हा दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला या पॉइंट्स पासूनच स्टार्ट करायचे. येते लक्षात. मग हे तुम्हाला लक्षात राहावं हे तुम्हाला समजावं याच्यासाठी आपण ते परत लिहिलेले. आणि आता आपण इथे लिहूया बाय द थिअरम ऑफ इंटरनल division of chords by the theorem of internal division of chords. मग त्याने काय येणार आहे WT इंटू TX इज इक्वल टू YT इंटू TZ किंवा आपण असंही लिहू शकतो YT इंटू TZ इज इक्वल टू WT इंटू TX. ओके, मी मोस्टली लिहिताना काय करते की ज्याची व्हॅल्यू काढायची आहे ना ते लेफ्ट साइडला इक्वल टू च्या असलं तर बरं पडतं. म्हणजे फायनल स्टेप लिहिताना आपल्याला त्यांची साइड चेंज करायचा प्रश्न येत नाही. मग आता YT TZ या सगळ्यांच्या व्हॅल्यूज घेऊया आपण. YT ची व्हॅल्यू आहे 6.4 इंटू TZ ची आपल्याला माहित नाहीये, TZ आपल्याला काढायचं आहे. WT आहे 4.8 आणि TX ची व्हॅल्यू आहे 8.0 म्हणजेच 8. ओके,
आता ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याला आपण एकट्याला ठेवू. मग 6.4 इथे मल्टिप्लाय आहेत, त्या साईडला गेल्यानंतर डिवाइड होतील. मग इथे लिहूया आपण देअरफॉर TZ इज इक्वल टू 4.8 इंटू 8 अपॉन 6.4. आता इथे बघा डिनॉमिनेटर मध्ये जर का पॉइंट असेल ना तर तो पॉइंट घालवल्याशिवाय आपण याला डिवाइड करत नाही, हो की नाही. मग आता इथे लक्षात घ्या, इथे सुद्धा एका नंबरच्या लेफ्टला किंवा एका डिजिटच्या लेफ्टला पॉइंट आहे, इथे पण एका डिजिटच्या लेफ्टला पॉइंट आहे. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीकडे पॉइंटची पोझिशन आहे ती सेम आहे. अशी असेल त्यावेळेला तो पॉइंट डायरेक्ट जातो. कसा जातो ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते, फक्त ते एक्सप्लेनेशन इथे आपल्याला लिहायची गरज नाहीये, आपण ते डायरेक्ट आन्सर लिहिणार. बघा 4.8 आहे ना, याला आपण 48/10 असं डिवाइड करून लिहू शकतो, इंटू 8 आहे. आणि हे 6.4 अपॉन मध्ये आहे, त्याला पण आपण 64/10 अशा वेगळ्या फॉर्म मध्ये आपण त्याला लिहू शकतो. ओके. आता आपल्याला माहिती आहे की एखाद्या नंबरने डिवाइड करायचं म्हणजे त्याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करायचं. रेसिप्रोकल म्हणजे लक्षात ठेवायचं खाली डोकं वर पाय. म्हणजे काय, समजा हे डोकं आणि हे पाय असतील, खाली डोकं वर पाय करायचं म्हणजे पाय वर करायचे, 10 ला वर करायचं, 64 ला खाली करायचं. म्हणजे मग इथे येणार 48/10 इंटू 8. न्यूमरेटर मध्ये आहेत ते तसेच ठेवले आणि 64/10 चे लिहिले 10/64. बघा 10 आणि 10 कॅन्सल झाले म्हणजे 48 आणि 64 दोन्हीचे पॉइंट गेले, बरोबर की नाही. मग हे आपण डायरेक्ट इथे लिहिणार आहोत, समजतंय. मग आता इथे मी लिहिते 48 इंटू 8/64. मग आता इथे डिवाइड करूया आपण. 8 1 जा 8, 8 8 जा 64 आणि 8 1 जा 8, 8 6 जा 48. Therefore TZ इज इक्वल टू आपल्याला मिळालं 6. म्हणजे जो सेकंड क्वेश्चन होता त्याचा आन्सर आपल्याला मिळालं. ओके. आता आपण बघूया थर्ड. इफ WX इज इक्वल टू 25. आता या आधीच्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण रफ करूया आणि त्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या लिहूया. WX इज इक्वल टू 25. WX ची व्हॅल्यू आहे 25. YT इज इक्वल टू 8. YT ची व्हॅल्यू आहे 8. YZ 26. कम्प्लीट YZ ही 8 व्हॅल्यू मी इथे वरती लिहिते. YZ याची व्हॅल्यू दिलेली आहे 26. आणि आपल्याला WT ची व्हॅल्यू त्यांनी काढायला सांगितलेली. आता इथे बघा WX आणि YZ दोघांची त्यांनी आपल्याला कम्प्लीट व्हॅल्यू घेतली आहे. पण इथे आपल्याला काय करता येतं, ही 26 आहे ना, या 26 मधून YT ची 8 ही व्हॅल्यू मायनस केली की YZ ची व्हॅल्यू आपल्याला मिळू शकते. ओके. पण इथे WX च्या इथे तसं नाहीये, इथे फक्त WX ची एकच कम्प्लीट व्हॅल्यू दिली. मग आपल्याला इथे काय करायला लागेल, समजा आपण WT याची व्हॅल्यू x घेऊया. मग याची व्हॅल्यू x घेतली की TX ची व्हॅल्यू आपल्याला कशी मिळणार आहे, पूर्ण WX च्या व्हॅल्यू मधून ही YT ची व्हॅल्यू आपण मायनस केली की आपल्याला TX ची व्हॅल्यू मिळते, बरोबर. मग कंप्लीट व्हॅल्यू आहे 25. या 25 मधून आपण x मायनस केले म्हणजे आपल्याला TX ची व्हॅल्यू मिळेल 25 मायनस x. ओके. मग ते लिहूया आपण इथे. आता थर्ड पॉइंट. ॲज गिवन. आधी त्यांनी काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया आपण. WX इज इक्वल टू 25. इथे फक्त त्यांनी WX दिलेले आहे. YT इज इक्वल टू 8. YZ इज इक्वल टू 26. आधी जे इझी आहे ते लिहून घेऊया. TZ ची व्हॅल्यू लिहून घेऊया आपण. YT प्लस TZ इज इक्वल टू YZ. याचं रिझन लिहूया आपण. Y डॅश T डॅश Z. आपल्याला माहिती आहे की जर का कोलिनियर पॉइंट्स असतील तरच आपण या पद्धतीने त्यांची ऍडिशन करू शकतो. मग आता इथे YT लिहूया 8 प्लस TZ आणि YZ ची व्हॅल्यू आहे 26. ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याला आपण एकट्याला ठेवू.
8 इथे प्लस आहे, त्या साईडला गेल्यानंतर होतील मायनस. Therefore TZ is equal to 26 minus 8, 18. म्हणजे TZ ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली 18. ओके. आता WX आहे ना, WX ची व्हॅल्यू त्यांनी 25 दिली आहे. मग त्यावरून आपण काय घेणार आहोत, लेट WT बी X. लेट WT बी X. Therefore WT plus TX is equal to WX. तुम्ही डायरेक्ट पण 25 मायनस एक्स लिहिलं तरी चालेल, पण मग काही वेळेला मुलांना लक्षात येत नाही की डायरेक्ट 25 मायनस एक्स कसे घेतले, म्हणून मी थोडं जरा डिटेल मध्ये लिहिते. इथे आपण त्यांचा बिटवीननेस लिहूया, W डॅश T डॅश X. ओके. आता बघा WT ला आपण X घेतलेला आहे, प्लस TX ची व्हॅल्यू आपल्याला अजून मिळवायची आहे. आपण काय करूया, इथे X च्या ऐवजी ना M घेऊया का, कारण याला पण इथे X त्यांनी दिलेला आहे ना, मग तुम्हाला दोन्ही X मध्ये कन्फ्यूज नको व्हायला. आपण X च्या ऐवजी M घेऊया त्या ठिकाणी. M प्लस TX इज इक्वल टू WX. WX ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 25. मग मी इथे लिहिते 25. Therefore TX इज इक्वल टू 25 मायनस M. ओके. मग TX ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला मिळाली. आता सेम जो थिअरम आपण इथे वापरला होता, थिअरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, तोच थिअरम इथे आपण वापरूया. बाय दी थिअरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स येणार आहे WT इंटू TX. WT इंटू TX इज इक्वल टू YT इंटू TZ. बघा मगाशी मी YT इंटू TZ ला आधी लिहिलं होतं का, कारण मला TZ काढायचं होतं, ज्याची व्हॅल्यू काढायची त्याला मी लेफ्टला ठेवलं होतं. आता मला या ठिकाणी त्यांनी WT काढायला सांगितलं, म्हणून मी WT लेफ्टला राहील असं बघितलं. ओके. मग आता WT साठी आपण M घेतलेला आहे ना, व्हॅल्यूज व्यवस्थित लिहायच्या, घाई करून लिहायच्या नाहीत. काही गडबडीत व्हॅल्यूज दुसऱ्या चुकीच्या लिहिल्या गेल्या तर तुमचा आन्सर चुकेल. इंटू TX. TX आहे 25 मायनस M. मग ब्रॅकेट मध्ये मी लिहिते 25 मायनस M इज इक्वल टू YT. YT ची व्हॅल्यू आहे 8 इंटू TZ. TZ ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 18. Therefore आता इथे काय होईल, ब्रॅकेटच्या बाहेरचा जो टर्म आहे त्या टर्मनी ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचे. मग M नी 25 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आलं 25M मायनस M इंटू M आलं M स्क्वेअर इज इक्वल टू 18 8 जा 144. Therefore आता बघा इथे आपल्याला इक्वेशन मिळणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना आपल्याला माहिती आहे सगळे टर्म्स इक्वल टू च्या एका साइडला असतात. लेफ्ट साइडला आपण घेतो आणि राईट साइडला 0 घेतो, हो की नाही. मग इथे पण 144 ला आपण लेफ्ट साइडला घेऊया. 25M मायनस M स्क्वेअर मायनस 144 इज इक्वल टू 0. ओके. मी आता या इथे रफ करते, इथे आपण सॉल्व्ह करूया. आपल्याला माहिती आहे WT आपल्याला काढायचं आहे. आता बघा M स्क्वेअरचा टर्म आहे, स्क्वेअर टर्म पहिल्यांदा असला पाहिजे, बरोबर. मग आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. मग मी आधी त्याला सुरुवातीला घेते मायनस M स्क्वेअर प्लस 25M मायनस 144 इज इक्वल टू 0. आता आपल्याला माहिती आहे की फर्स्ट टर्मला आपल्याला मायनसचं साइन नकोय. मग जर त्याचं साइन चेंज करायचं असेल तर कंप्लीट इक्वेशनचं साइन चेंज करणार आपण. म्हणजे इथे बघा हे मायनस M स्क्वेअरचे होतील प्लस M स्क्वेअर, प्लस 25 चे होतील मायनस 25M, मायनस 144 चे होतील प्लस 144 इज इक्वल टू 0. आता आपल्याला असे दोन टर्म्स हवे आहेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 144 येईल आणि ऍडिशन 25 येईल.
ओके, हे कशा पद्धतीने ठरवायचं, हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो आपण चॅप्टर शिकलेलो आहोत त्या चॅप्टरच्या वेळेला हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. मग आता बघा 144 तुमचे जर टेबल्स पाठ असतील तर ठीकच आहे, पण समजा टेबल्स पाठ नसतील तर काय करायचे सांगते बघा. हे 144 आहेत ना, या 144 चे सगळे प्राइम फॅक्टर्स इथे करून घ्यायचे. 2 7 जा 14, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 6 जा 12, 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 9 जा 18, 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3. बरोबर. आता बघा 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16. समजा मी या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं 16 आणि 3 3 जा 9. 16 आणि 9 यांची ऍडिशन 25 येते. म्हणजे मला फॅक्टर्स इथे मिळाले 16 आणि 9. ओके. मग आता बघा मल्टिप्लिकेशन, मला मल्टिप्लिकेशन 144 हवं आहे ना. मग नेहमी लक्षात ठेवायचं आहे की मल्टिप्लिकेशनला पॉझिटिव्ह साईन असेल तर जे दोन फॅक्टर्स घेणार त्या दोन्ही फॅक्टरचं साईन नेहमी सेम असलं पाहिजे. आणि सेम साईन कोणतं, तर या मिडल टर्म कडून घ्यायचं. इथे मायनस साईन आहे म्हणजे 16 आणि 9 या दोघांना सुद्धा मायनसचं साईन येणार. ओके, कळलं फॅक्टर्स कसे घ्यायचे ते. आता आपण ते फॅक्टर्स इथे लिहूया. therefore m square minus 16m minus 9m plus 144 is equal to 0. आता हे 4 टर्म्स आहे, त्याच्यामध्ये दोघांचा आपण ग्रुप करतो. बरोबर. आता या दोघांमधून आपण कॉमन काढणार. इथे कॉमन आले m कॉमन आले म्हणजे ब्रॅकेट मध्ये येणार m minus 16. मग आपल्याला माहितीये इथे m minus 16 ब्रॅकेट मिळाला म्हणजे इथे पण m minus 16च मिळणार. मग बघायचं हे m ब्रॅकेट मध्ये गेले म्हणजे इथे कोण राहिलं -9 इज इक्वल टू 0. therefore m minus 16 m minus 9 इज इक्वल टू 0. जे दोन्ही कॉमन ब्रॅकेट आहेत तो ब्रॅकेट एकदाच लिहिला आणि ब्रॅकेटच्या बाहेर असणारे m आणि -9 हे आपण ब्रॅकेट मध्ये एकत्र करून लिहिले. therefore m minus 16 is equal to 0 or m minus 9 is equal to 0. therefore m is equal to 16 or m is equal to 9. आता m आपण कोणाला घेतलेला होता, WTBM. WT ला m घेतला आणि WT चीच व्हॅल्यू आपल्याला काढायची होती. बरोबर की नाही. म्हणून मग इथे लिहूया आपण दॅट इज WT is equal to 16 or WT is equal to 9. हे आन्सर मिळालं. हे मिळाल्यानंतर आपण 3 क्वेश्चनचे आन्सर एकाच 15 सम मध्ये सॉल्व्ह केले. बरोबर ना. मग तिघांचे आन्सर एकत्र करून लिहायचे. अँगल ZTX is equal to 56 degree. सेकंड TZ is equal to 6 आणि थर्ड WT is equal to 16 or WT is equal to 9. त्याच्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. हे झालं आपलं फायनल आन्सर. लक्षात आलंय सम सगळ्यांना. आता आपण बघूया नेक्स्ट सम. 16 सम बघूया. इन फिगर मेजरमेंट आर्क CE is equal to 54 डिग्री. आपण बघूया आर्क CE याचे मेजर दिले 54 डिग्री. मेजरमेंट आर्क BD 23 डिग्री. आर्क BD या आर्कचे मेजर दिलेले आहे 23 डिग्री. फाइंड मेजर ऑफ अँगल CAE. या अँगलचा आपल्याला मेजर काढायचे. आता इथे लक्षात घ्या मगाशच्या याच्या आधीच्या सम मध्ये जसं आपण दोन कॉर्ड्स ज्या इंटिरियर मध्ये इंटरसेक्ट करत होत्या त्यांच्या इंटरसेक्शन पॉइंट जवळ व्हर्टेक्स असणारा जो अँगल आपल्याला मिळाला तर त्या अँगलचं मेजर काढण्यासाठी आपण एक प्रॉपर्टी वापरली होती की त्याने इंटरसेक्ट केलेला त्याच्या समोरचा एक आर्क आणि त्याच्या पाठीमागचा एक आर्क. बरोबर. या दोन आर्कच्या मेजरची आपण ॲडिशन केली होती आणि त्याला हाफनी मल्टिप्लाय केलं म्हणजे त्याची हाफ व्हॅल्यू घेतली होती. बरोबर. ते त्या अँगलचे मेजर आलं होतं. आता इथे या सेकंड आहेत AC आणि AE आणि या दोन्ही सेकंड तुम्ही BC आणि DE असं म्हटलं तरी चालतंय.
आणि या दोन्ही सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये ए पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत, बरोबर. आता असं ज्या वेळेला असेल, ज्या वेळेला अँगलचा व्हर्टेक्स सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये असेल, त्यावेळेला त्या अँगलचं मेजर काढण्याची एक प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी म्हणजे त्याने इंटरसेप्ट केलेले हे जे दोन आर्क आहेत, यापैकी ज्या आर्कचं मेजर जास्त आहे म्हणजे जो ग्रेटर आर्क आहे त्याच्या मेजर मधून स्मॉलर आर्कचं मेजर मायनस करायचं आणि त्याची हाफ व्हॅल्यू घ्यायची, म्हणजेच त्याला 1/2 नी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आपल्याला अँगल CAE या अँगलचं मेजर मिळेल. ओके, सॉल्व करूया मग आपण इथे. आधी ते फर्स्ट सॉल्व करून घेऊया आणि मग सेकंड आणि थर्ड पॉइंट काय आहेत त्यांच्याकडे आपण वळूया. बघा इथे मी लिहिते सेकंड BC, सेकंड्स लिहिते प्लुरल म्हणजे दोन्ही सेकंड्सची नावं लिहिता येतील आपल्याला. BC and DE intersect each other in the exterior of the circle at point A. Therefore, आणखीन आपण मेजरमेंट आर्क काय दिले ते लिहूया. मेजरमेंट आर्क CE इज इक्वल टू 54 डिग्री. मेजरमेंट आर्क BD इज इक्वल टू 23 डिग्री. Therefore, मेजरमेंट अँगल CAE चं मेजर इज इक्वल टू हाफ लिहून घ्यायचं. ब्रॅकेट मध्ये ज्या दोन आर्कच्या मेजरचं आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे म्हणजे ज्यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे त्यांची आपण इथे नावं लिहूया. CE हा ग्रेटर आर्क आहे म्हणून आपण आधी त्याचं मेजर घेणार आहोत. मेजरमेंट आर्क CE मायनस मेजरमेंट आर्क BD. ओके, therefore measurement angle CAE is equal to half. आता आर्क CE चं मेजर आहे 54 डिग्री आणि BD चं मेजर आहे 23 डिग्री. therefore measurement angle CAE is equal to half into, आता यांचं सबट्रॅक्शन येईल. 4 - 3 1, 5 - 2 3 म्हणजे 31 आलं, बरोबर. therefore मेजरमेंट अँगल CAE 1/2 म्हणजे 2 ने आपण याला डिवाइड करणार, बरोबर ना. 2 1 जा 2, 2 5 जा 10, 2 5 जा 10 म्हणजे 15.5 डिग्री हे अँगल CAE चं मेजर आपल्याला मिळालं. ओके, म्हणजे जो फर्स्ट आपला क्वेश्चन होता त्याचा आन्सर आपल्याला मिळालं. आता आपण सेकंड बघूया. त्यांनी इथे म्हटलेलं आहे AB 4.2. AB चं मेजर दिलेलं आहे 4.2. BC चं दिलेलं आहे 5.4. बघा AB आहे 4.2, BC आहे 5.4. AE कंप्लीट AE याचं मेजर दिलेलं आहे 12. AE चं मेजर 12.0 म्हणजेच 12.0 लिहायची काही गरज नाहीये. आणि AD याचं मेजर आपल्याला काढायचे. बघा आता इथे या दोन्ही सेकंड सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये ए पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात, बरोबर ना. मग जसं आधीच्या सम मध्ये आपण इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्डचा थिअरम वापरला होता तसं इथे आपण एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्डचा थिअरम वापरणार. एक्सटर्नल डिव्हिजनचा केव्हा वापरायचा आहे, ज्या वेळेला त्या दोन्ही कॉर्ड्स कंटेन म्हणजे ज्या सेकंडचा त्या भाग आहेत त्या दोन्ही कॉर्ड त्या दोन्ही सेकंड सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये ज्या वेळेला इंटरसेक्ट होत असतील त्यावेळेला थिअरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड वापरायचं. येते लक्षात. आता त्यावेळेला खूप काळजी घ्यायची आहे. बघा तो जो थिअरम आहे त्या थिअरमचं स्टेटमेंट म्हणजे ते आपण लिहून ती स्टेप लिहून ज्या वेळेला आपण सम सॉल्व करणार आहोत त्यावेळेला एकच लक्षात ठेवायचं आहे की हा जो A हा त्यांचा इंटरसेक्शन पॉइंट आहे. हा इंटरसेक्शन पॉइंट
या प्रत्येक BCDE या प्रत्येकासोबत आला पाहिजे, एवढं एकच लक्षात ठेवायचं होतं. म्हणजे बघा AB इंटू AC इज इक्वल टू AD इंटू AE. हे मी तुम्हाला का सांगतेय, कारण मग तुमच्या बरेचदा मिस्टेक्स होऊ शकतात. इथे बघा त्यांनी AB आणि BC यांची लेंथ दिली आहे ना, त्यामुळे मग तुम्ही काय करता, डायरेक्ट AB इंटू BC असं लिहून मोकळे होता. तर ते AB इंटू BC नाही आहे, हे नीट लक्षात ठेवायचे. आणि म्हणून यासाठी मी लक्षात ठेवायला तुम्हाला एक सोपी खूण काय सांगितली आहे की हा जो A व्हर्टेक्स आहे हा A पॉइंट प्रत्येकासोबत आला पाहिजे, हे लक्षात घ्यायचे. AB इंटू AC इज इक्वल टू AD इंटू AE. मग आता हे आपल्याला इथे वापरायचंय, पण मग AB ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, AC ची व्हॅल्यू नाही आहे. म्हणजे आपल्याला AB प्लस BC करून आधी AC ची व्हॅल्यू आपल्याला मिळवून घ्यावी लागेल. ओके, मग इथे आधी आपण लिहूया सेकंड्स. सेम हे लिहिलेलं आहे तसं मी इथे लिहिते आहे, कारण मगाशीच मी तुम्हाला रिझन सांगितलं की फक्त यातला एखादा सम सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायला येऊ शकतं, तर त्याची सुरुवात कशा प्रकारे करायची हे तुम्हाला समजावं यासाठी मी इथे सेम स्टेटमेंट आहे ते इथे पुन्हा लिहिते. सेकंड्स BC and DE intersect each other in the exterior of the circle at point A. ओके, आता आपण त्यांचे मेजर काय काय दिले ते लिहूया. AB इज इक्वल टू 4.2, BC इज इक्वल टू 5.4, AE इज इक्वल टू 12. हे त्यांनी आपल्याला दिलेले आहेत, बरोबर. आता आपण इथे घेऊया AB प्लस BC इज इक्वल टू AC, कारण आपल्याला AC ची गरज आहे, बरोबर. इथे आपण त्यांचा बिटवीननेस लिहूया. ज्या वेळेला कोलिनियर पॉइंट्स असतील त्याच वेळेला आपण या पद्धतीने त्यांची ऍडिशन करू शकतो की नाही, म्हणून ते रिझन लिहायचंय A' B' C. मग आता AB ची व्हॅल्यू आहे 4.2 आणि BC ची व्हॅल्यू आहे 5.4 इज इक्वल टू AC. देअरफॉर 4 प्लस 2 6 येणार आणि 5 प्लस 4 9, म्हणजे इथे आले 9.6 इज इक्वल टू AC. दॅट इज AC इज इक्वल टू 9.6. AC ची व्हॅल्यू मिळाली. आता आपण थिअरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स वापरू शकतो इथे. मग मी इथे लिहिते बाय द थिअरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. बाय द थिअरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. आता इथे येणार AB इंटू AC. A पॉइंट सगळीकडे आला पाहिजे, लक्षात घ्या. AB इंटू AC इज इक्वल टू AD इंटू AE. आपल्याला इथे AD काढायचे ना, आपण AD इथे लिहूया आधी. AD इंटू AE इज इक्वल टू AB इंटू AC. ओके, मग AD ची व्हॅल्यू काढायची आहे. AE त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली, त्यांनी दिलेली आहे 12 इज इक्वल टू AB. AB ची व्हॅल्यू आहे 4.2 इंटू AC. AC ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 9.6. ओके, देअरफॉर AD इज इक्वल टू, आता AD ची व्हॅल्यू काढायची म्हणून आपण AD ला इथेच ठेवूया. मग 12 या साईडला मल्टिप्लाय आहेत, त्या साईडला गेल्यानंतर होतील डिवाइड, म्हणजे इथे येतील 4.2 इंटू 9.6 अपॉन 12. आता 12 नी 9.6 ला डिवाइड करायचे, बरोबर. आता 12 नी तुम्ही या 9 ला डिवाइड नाही होत, म्हणजे इथे आले 1200. ओके, मग पॉइंट नंतरचा नंबरला डिवाइड करताना आधी आपण पॉइंट देतो, बरोबर. आणि आता त्याच्या पुढे 6 घेतले की आले 96, आणि आता 96 ला डिवाइड करू. 12 8 जा 96. ओके, म्हणजे इथे आले 0.8.
बघा तुम्हाला हे लक्षात नसेल येत या पद्धतीने डिवाइड कसं करायचं, तर मी या पद्धतीने तुम्हाला करून दाखवते. 12 0 0 9 - 0 9. पॉईंटच्या नंतरचा नंबर ज्या वेळेला आपण खाली घेतो तेव्हा त्याला डिवाइड करताना आधी वरती पॉईंट द्यायचा आणि मग डिवाइड करणार. 12 8 96. ओके, म्हणजे इथे आले 0.8. आता 4.2 आणि 0.8 या दोघांचं पुन्हा आपण मल्टिप्लिकेशन करूया. 4.2 इंटू 0.8. 0.8 म्हणजेच 0.8 लक्षात घ्या. 4.2 इंटू 0.8. 8 2 16 कॅरी 1. 8 4 32. 32 प्लस 1 33. 0 ने मल्टिप्लाय करायची काही गरज नाही, कारण 0 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 0च येणार आहे. बरोबर. आता मल्टिप्लिकेशन ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला पॉइंट कुठे द्यायचा आहे, तर बघा इथे एका डिजिटच्या लेफ्टला पॉइंट आहे, इथे एका डिजिटच्या लेफ्टला पॉइंट आहे. म्हणजे इथे आन्सर मध्ये आपण 1 2 या दोघांच्या 2 डिजिटच्या लेफ्टला पॉइंट द्यायचं. म्हणजे आपलं आन्सर आलं 3.36. एडी इज इक्वल टू 3.36. हे आलं आपलं आन्सर. म्हणजे एडीची व्हॅल्यू पण आपल्याला मिळाली. ओके, आता थर्ड बघूया आपण. आता सेम हे दोन्ही आता इथे सेम एकाच प्रकारचे प्रॉपर्टी वापरून आपल्याला सॉल्व्ह करायचंय. म्हणून मी आता हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट इथे लिहित नाहीये. तर तुम्हाला लक्षात ठेवायचंय की जसं मी या ठिकाणी स्टेटमेंट काढलंय, जर तुम्हाला फक्त हे एकच सम आलं तर या ठिकाणी सुद्धा ते स्टेटमेंट लिहायचं. ओके, आता बघा त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ए बी इज इक्वल टू 3.6, ए सी इज इक्वल टू 9.0 म्हणजेच 9, AD इज इक्वल टू 5.4. बघा इथे जसं प्रत्येक ठिकाणी ए होता तसं इथे तिघांच्याही ठिकाणी ए आहे आणि आपल्याला जे AE काढायला सांगितलेले तिथेही ए आहे. म्हणजे त्यांचा इंटरसेक्शन पॉइंट. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजतं की जशी आपल्याला इथे ऍडिशन करावी लागली तशी इथे ऍडिशन करायची गरज नाही. ओके, बघा हे रफ करून मी तुम्हाला एकदा त्या व्हॅल्यूज इथे पण लिहून दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय काढायला सांगितले. बघा AB 3.6 म्हणजे AB ची व्हॅल्यू दिलेली आहे 3.6. AC 9, पूर्ण AC ची व्हॅल्यू आहे 9. ओके, AD 5.4, AD ची व्हॅल्यू आहे 5.4 आणि कंप्लीट AE याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग डायरेक्ट आपण थिअरमचं नाव लिहूया. बाय द थिअरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स आता इथे आपल्याला AE ची व्हॅल्यू काढायची आहे ना, म्हणून आपण AD सेम याच्याप्रमाणेच इथे पण लिहूया. AD इंटू AE इज इक्वल टू AB इंटू AC. मी फक्त हे मल्टिप्लिकेशन इथून बघून लिहिलेलं आहे, व्हॅल्यूज इथून लिहिणार नाहीये कारण हे वेगळं सम होतं आणि हे वेगळं आहे. याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण इथून लिहिणार आहोत. बरोबर. मग AD ची व्हॅल्यू आहे 5.4 इंटू AE आपल्याला कॅल्क्युलेट करून काढायचंय. AB आहे 3.6 आणि AC आहे 9.0. ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याला आपण एकट्याला ठेवलं. 5.4 याला मल्टिप्लाय आहे, त्या साईडला गेल्यानंतर डिवाइड होणार. 3.6 इंटू 9.0 अपॉन 5.4. मगाशी आधीच्या सम मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की जर का न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्हीकडे सेम पोझिशनला पॉइंट असेल तर तो पॉइंट आपण घालवू शकतो. बरोबर की नाही. इथे पण एका डिजिटच्या लेफ्टला आणि इथे एका डिजिटच्या लेफ्टला आहे, म्हणजे तो पॉइंट आपण घालवू शकतो. मग डायरेक्ट आपण इथे लिहू शकतो 36 इंटू 9.0 म्हणजे तिथे 9च आहे, म्हणजे त्या पॉइंटमुळे त्याच्या व्हॅल्यूमध्ये काही फरक पडत नाही. आणि इथे आहे अपॉन 54. आता आपण डिवाइड करू शकतो. 9 1 जा 9, 9 6 जा 54 आणि 6 1 जा 6, 6 6 जा 36. म्हणजे इथे आपल्याला आन्सर मिळालं AE इज इक्वल टू 6 इंटू 1 आले 6. म्हणजे AE ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला मिळाली.
म्हणजे त्यांनी आपल्याला या सम मध्ये जे 3 क्वेश्चन विचारले होते त्या तिघांच्याही व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केल्या. बरोबर. आता आपण इथे फायनल आन्सर त्यांचे लिहूया. फर्स्ट, मेजर ऑफ अँगल CAE is 15.5 डिग्री. तरी त्या पद्धतीनेच विचारलं ना, फाइंड मेजर ऑफ अँगल, म्हणून मी लिहिताना पण त्या पद्धतीनेच लिहिलं. सेकंड आहे AD ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 3.36 आणि थर्ड आहे AE ची व्हॅल्यू आता आपल्याला मिळाली 6. ओके, हे झालं आपलं फायनल आन्सर. म्हणजे यामध्ये बघा आपण जे 2 सम बघितले ना, त्या दोन्ही सम मध्ये दोन्ही वेगवेगळ्या प्रॉपर्टीज बघितल्या. याच्या आधीच्या सम मध्ये ज्या कॉर्ड्स होत्या त्या सर्कलच्या इंटिरियर मध्ये इंटरसेक्ट करत होत्या, त्यामुळे त्यांच्यामुळे तयार होणारा जो अँगल आहे ज्याचा व्हर्टेक्स सर्कलच्या इंटिरियर मध्ये आहे त्याचं जर मेजर काढायचं असेल तर त्याच्या समोरचा आर्क आणि त्याच्या पाठीमागचा आर्क या दोन्ही आर्कच्या मेजरची ऍडिशन करून त्याचा हाफ घ्यायचा आहे. आणि जर का इथे दोन्ही सेकंड सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये इंटरसेक्ट होत असतील तर तो जो व्हर्टेक्स आहे तो व्हर्टेक्स सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये येतो आणि म्हणून या अँगलचं मेजर काढायचं असेल तर त्याने इंटरसेप्ट केलेल्या या ज्या दोन्ही आर्क आहेत या दोन्ही आर्कच्या मेजरचा डिफरन्स घ्यायचा म्हणजे सबट्रॅक्शन करायचं आणि त्याचा हाफ घ्यायचा. बरोबर आहे. आणि दुसरं या प्रकारचे जे सम होते ते तिथे होते, बरोबर ना. जसं इथे आपल्याला या व्हॅल्यूज काढायच्या होत्या तसंच तिथे पण होतं, पण मग त्या ठिकाणी लक्षात ठेवा तिथेही समजा आपण याच घेऊया दोन्ही. इथे समजा WX आणि YZ या जर का T पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहे तर हा जो T पॉइंट आहे हा T पॉइंट सगळ्यांसोबत तिकडे येत होता. TY इंटू TZ इज इक्वल टू TW इंटू TX. बरोबर. मग इथे सुद्धा T पॉइंट सगळीकडे येतोय आणि त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे की या सम मध्ये सुद्धा हा जो इंटरसेक्शनचा A पॉइंट आहे हा पॉइंट प्रत्येकासोबत आला पाहिजे. AD AE AB AC प्रत्येकासोबत A पॉइंट आला पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. म्हणजे या प्रकारच्या व्हॅल्यू जर तुम्हाला तिथे काढायची गरज असेल तर ते काढून तुम्ही सम सॉल्व करू शकता. येते लक्षात. बाकी व्हॅल्यूज घेऊन जर का तुम्हाला तो थिअरम माहिती असेल तर आन्सर काढणं एकदम इझी. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुढचे सम्स घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.